का ग? नाही, तुझे दादा आजोबा आणि तुझा मामा तुझी आणि गाई सारख्या माझ्या गुणी लेकींची सारखी तुलना करत असतात म्हणून म्हटलं. तू असा कुठला मंत्र म्हणतेस ज्यामुळे ते दोघे सारखा तुझ्या नावाचा जप करत असतात? कुठलंच नाही. मी जाऊ? अगं जाशील ग, तुला खाऊ देते ना मी. थांब ये. अगो बाई, सरपण संपलंय ग चुलीतलं. मला आणून देशील परसदारातून? कुठलं ओलं कुठलं सुक तुलाच कळेल. गुणाची ना तू. अगो बाई, पण तुला झोपाळ्यावर जायचंय ना खेळायला? जाऊ देत, मीच जाते मग. मामी मी देते ना आणून. त्यात काय, सरपण आणते मग खेळायला जाते. एवढा समंजसपणा माझ्या इंदू बिंदू मध्ये सुद्धा नाही. हो जा जा, जाऊन ये. गुणाची सग खेळायला जातेस काय? बघतेच ना मी कशी खेळायला जातेस ते. वय झालं हो. नाही म्हणजे आता धक्के पचवू शकत नाही. तुम्ही तर समजू शकता. आम्ही समजू शकतो, आम्ही समजू शकतो. हो बाबू शेत्री, वाटेल काय बोलताय? उचलली जीभ लावली टाळायला. तुमचं वय आणि आमचं वय काय एकच आहे का? तुमची अर्धी लाकडीकडे मसनात. आम्हाला आता कुठं नवी पालवी पोटते तर ना बाण लावता मी. तेव्हा लवकरात लवकर जवळचा मुहूर्त बघा तुम्ही. दामूकडे का बघताय? नाही म्हणजे दाम्यानं आधीच सांगितलं असतं तर पत्रिका नक्षत्र नाडी सगळं बघूनच आलो असतो. काय रे दाम्या, सांगितलं नाहीस का याला? आम्ही 4थं लग्न करतोय याची तुला लाज वाटली का? काही विसरलं का? आमची पहिली सोयरीक, कृष्णाची सोयरीक जेव्हा आम्हाला सांगून आली तेव्हा पत्रिका कोणी जुळवली होती? यानेच की. लटके बोललो तर लटकवून सोडा की. हो अहो, यांनीच जोडलं होतं की लग्न म्हणतो मी. यांनीच जुळवलं होतं. योग बघितले पण अजून वंशाला दिवा लावला नाही असं बघायला तुला. तर त्याचा जबाब मी देतो. तर या माणसाचं 4थं लग्न व्हावं म्हणून तो योग जपून ठेवला होता. काय गोकू शास्त्री काय? मग आता तुम्ही आमचा योग बघा आणि या लग्नानंतर आमची